नमस्कार, मी स्नेहल। तर दिवाळी रेसिपीजमध्ये आज मी बनवणार आहे मक्याच्या पोह्याचा चिवडा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर अशाच खमंग रेसिपीज पाहण्यासाठी स्नेहल्स किचनला अजूनही सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब करा। इथे मक्याचे पोहे तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेले आहे। हे मक्याचे पोहे हाय फ्लेमवर म्हणजेच मोठ्या आचेवर फुलून घ्यायचे आहेत। अगदी कुरकुरीत होईपर्यंत ते निथळून घ्यायचे। आता एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, तेही कुरकुरीत असे तळून घेऊयात। तर तुम्ही इथे बघू शकता कुरकुरीत असे तळून झालेले आहेत। ते जास्त लाल नाही करायचे, जर जास्त लाल केले तर अजून ते काळपट पडतात बाहेर आल्यावर। खोबऱ्याचे पातळसे काप करून घेतलेले आहेत, तेही तळून घ्यायचे आहेत कुरकुरीत होईपर्यंत। तर तुम्ही इथे बघू शकता कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत, तेही काढून घेऊयात। भाजकी डाळ घेतलेली आहे, भाजकी डाळ ही कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे, थोडासा त्याचा रंग बदलेपर्यंत। इथे भाजकी डाळ ही कुरकुरीत अशी तळून झालेली आहे, झाऱ्यातून निथळून काढायची आणि एका ताटावर ठेवायची। फोडणी देण्यासाठी ते जाड तळ्याचं भांडं घेतलं, त्यात 2 ते 3 मोठे चमचे तेल घातलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता घातलेला आहे, तो छान परतून घ्यायचा। तेल गरम झाल्यावरच हे सगळं घालायचं। तीळ घातलेले आहेत पांढरे, त्याने खूप छान चव येते, नक्की ट्राय करून बघा। हळद घातली आहे कलर येण्यासाठी। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। लाल तिखट घातलेलं आहे, तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे थोडं कमी जास्तही करू शकता। पिठी साखर घातली 2 ते 3 चमचे छोटे, आणि जे आपण तळलेले साहित्य आहेत ते यात सगळं घालायचं। चवीनुसार मीठ घालायचं। चिवडा मसाला घातलेला आहे, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरीही चालेल। तरी सगळं तेलात फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून जे मसाल्यांची चव आहे ती आपल्या चिवड्याला लागली पाहिजे। तर यात जे आपण मक्याचे पोहे तळले होते ते घालायचे आणि पटापट असं मिक्स करून घ्यायचं। हे मक्याच्या पोह्यांचा चिवडा किंवा मक्याचा चिवडा तयार झालेला आहे, कुरकुरीत असा। नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी कशी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन छान छान आणि सोप्याच रेसिपीजमध्ये। नक्की ट्राय करून बघा। तोपर्यंत धन्यवाद।